टिप्पणी घेण्याची गरज नाही. साहेब मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी जो प्रतिसाद दिला तर अवास्तव याच्यावर काही परिणाम महायुतीवर होत असं वाटतं. त्यांनी काय सांगितलं मला काही कल्पना नाही. मला पण पवार साहेबांनी विचारलं काय सांग, म्हटलं तुम्ही त्यांना डायरेक्ट विचारा ना शिंदे साहेबांना की काय झाले चर्चा ते. ती भेटल्याशिवाय यांनी ते चर्चा केल्याशिवाय कसं काय कळणार तुम्हाला. मला पहिल्यांदा जे पहिली स्टेप जी आहे ती पूर्णपणे माहिती आहे की कुणबी काही नोंदी सापडत आहेत शेजारच्या राज्यामध्ये, त्याच्यासाठी आपलं काम करायचं म्हटलं करा. तर त्याच्यानंतर ज्या अनेक त्यांच्या मिटिंग झाल्यात, लोक गेले, मी काय त्याच्यामध्ये काय मला जास्त काही माहिती नाही. महायुतीवर काय फरक पडेल याच्यावर? काय फरक पडेल? हा राजकारणाचा प्रश्न नाहीच मुळे. ते तुम्ही राजकीय दृष्टीने का घेता मला काही कळत नाही. हा राजकीय प्रश्न अजिबात नाही, हा सामाजिक प्रश्न आहे. आणि तुमच्या आमच्या सगळ्यांचे जे नातेवाईक जे गाव कुटुंबात राहतात त्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. सुनेत्रा पवार यांनी आत्ताच मोती भवनला शरद पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या घरी कोण सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला गेले होते मोदी बागेमध्ये, जवळपास भेट झाली. मी तुम्हाला सांगतो ना, ठीक आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, पण ते कौटुंबिक सख्य आहे, एवढे वर्ष एकत्रित राहिलेलं आहे, ते मन मोठं करून जावंच लागतं. आणि पवार साहेब जे आहेत शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ आहे त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा, वडीलकीचा त्यांचा अधिकार ते आहे. त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली. साहेब आपल्या भेटीनंतर पवार साहेबांच्या भेटीनंतर हे बघ काय कोंडी बिंडीत काय कपडे वगैरे काहीतरी विचार करू नका. कोंडीमध्ये सामान्य माणूस सापडलेला आहे, सामान्य गाव सापडलेला आहे. त्याच्या हॉटेलमध्ये यांनी जायचं नाही, त्याच्या लग्नाला यांनी जायचं नाही, एकमेकाची डोकी तो सामान्य माणूस कोंडीत सापडलेला आहे. त्याला ती कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे होते. राजकीय कोंड्या काय होतच असतात आणि सुटतच असतात. शरद पवार साहेबांना तुम्ही विनंती केली होती बैठकीसाठी, मात्र आपण जवळ आजपासून 6 दिवस शरद पवार देखील विरोधकांकडे वेगवेगळ्या टीका करतात. विरोधकांची खरंच इच्छा आहे असं वाटतं की हा प्रश्न निकालावा की असं सुरू राहावं? असं आहे, माझी प्रामाणिक इच्छा आहे. पवार साहेब सुद्धा जे आहे सगळी माहिती घेतल्यानंतर म्हणाले ठीक आहे मी बघतो मी येतोय. आणि माझा विश्वास आहे ते त्याच्यामध्ये लक्ष घाला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना तो हवाच आहे, प्रश्न सुटेल, राज्य शांत कसं राहील. कुणाला ते नको मला तुम्ही सांगा ना. राज्य पेटवापेटवीचं जे समंजस लीडर आहेत, नेते आहेत, ते सर्वसामान्य माणसाला तर ते हवंच आहे. नेत्यांचं सोडा, सर्वसामान्य माणसं गावचे माणसं आज जबाबदार विरोधी पक्ष नेते म्हणून काम करत आहेत.